काकड आरती ब्रह्म चैतन्य नाथा, स्वामी चैतन्य नाथा। प्रेमानंदे सद्गुरु चरणी, प्रेमानंदे सद्गुरु चरणी, देवी माता। श्रीराम साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत। तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत। श्री महाराजांनी सेवेकऱ्यांना, आपण इथे का थांबलो, इथे एखाद्या देवाचे मंदिर वगैरे आहे का, असे विचारल्यावर गाडी चालकांनी केलेल्या बदमाशीचा सर्व प्रकार त्यांना सांगावा लागला। तेव्हा श्री महाराज क्षणभरच थांबले आणि लगेच म्हणाले, माझी रामनामी उपरणे आणा, काठी कुठे आहे? लगेच रामनामी बांधून व अंगावर राम नामांकित उपरणे घेऊन काठी टेकवीत श्री महाराज पोलीस चौकीत आले। तो काय? श्री महाराजांच्या दर्शनाचा प्रभाव काय सांगावा? अहो, इतक्या वेळपासून संतापाने लालबुंद झालेला तो पोलीस अधिकारी महाराजांना पाहता क्षणीच एकदम शांत झाला। त्याने उभे राहून व श्री महाराजांना मनानेच आदरपूर्वक वंदन करून त्यांना खुर्चीवर बसण्यास खुणावले। श्री महाराज खुर्चीवर बसल्यासारखे करीत लगेच पुन्हा उठून त्या पोलीस अधिकाऱ्याला म्हणाले, साहेब, मी माझ्या उभ्या आयुष्यात कधी खोटे बोललो नाही। आम्ही रामदासी कणाकणात व्यापून उरलेल्या भगवंताच्या लीलाभूमीचं दर्शन घ्यावं या केवळ शुद्ध हेतूने तीर्थयात्रा करायला निघालो। दुसऱ्याला लुबाडून किंवा फसवून आम्हाला काय मिळवायचे? परंतु शिष्य अपराधे गुरोर्दंड या न्यायाने शिष्याने चूक केली, अपराध केला तर त्याचे दोष गुरुच्या माथी बसतात। आमच्या गाडी चालकांकडून गुन्हा घडला आहे, तरी आता काय देणे घेणे राहिले असेल ते करून घेऊन कृपया आमच्या गाड्या जाऊ द्याव्यात, आम्हाला खूप लांब जायचे आहे। श्री महाराजांचे हे बोलणे चालू असताना तो पोलीस अधिकारी भारावल्यासारखा टक लावून अत्यंत आदरयुक्त भावनेने श्री महाराजांकडेच पाहत होता आणि मधून मधून मानही डोलवीत होता। कृपया आमच्या गाड्या जाऊ द्या, असं म्हणून श्री महाराज त्या पोलीस अधिकाऱ्याला हात जोडू लागतात। तो काय? त्याने एकदम उठून मानेनेच नाही नाही म्हणत श्री महाराजांचे हात आपल्या हातात घेऊन श्री महाराजांनाच खाली झुकून नमस्कार केला व हात धरून अत्यंत आदरपूर्वक महाराजांना खुर्चीवर बसवले। मराठीचा गंधही नसणाऱ्या त्या पोलीस अधिकाऱ्याला श्री महाराजांचे हे बोलणे कसे कळले असेल? अहो, हृदयातील भावना चेहऱ्यावर स्पष्ट उमटतात आणि जाणत्याला त्या वाचताही येतात। पाणी स्वच्छ व तरंगविरहित असेल तर जसा तळ स्पष्ट दिसतो, तसंच मन स्वच्छ असेल, शुद्ध असेल तर तुमच्या आतला राम पाहणाऱ्याला जाणवतो। असंच श्री रामदर्शन श्री महाराजांच्या रूपात त्या अधिकाऱ्याला झालं असेल का? इतका अटीतटीला गेलेला तो पोलीस अधिकारी एकदम शांत झाला व त्याने उरलेले पैसे पंपमालकाला देण्यास यात्रा व्यवस्थापकाला सांगितले। दगडालाही पाझर फोडणाऱ्या महाराजांच्या अंगी असलेल्या दैवी सामर्थ्याचा प्रत्यय साक्षात्कार सर्व उपस्थितांना घडला। व्यवस्थापकांनी एका गाडीच्या डिझेलचे राहिलेले पैसे तेथेच त्या पंपमालकाला देऊन झालेल्या चुकीबद्दल व त्यांना झालेल्या त्रासाबद्दल हात जोडून त्यांची क्षमा मागितली। पोलीस अधिकाऱ्यालाही त्यांनी हात जोडून क्षमा मागितली। श्री महाराज खुर्चीवरून उठू लागताच त्या पोलीस अधिकाऱ्याने हात जोडून श्री महाराजांना नमस्कार केला। श्री महाराज चौकीच्या बाहेर आले। यात्रा व्यवस्थापक व तेथे असलेल्या महाराजांच्या यात्रेकरू मंडळींनी महाराजांना नमस्कार केला व सर्व मंडळी आपापल्या गाडीत बसली। शेवटी तेथून गाड्या निघाल्या। आपल्या थोड्याशा चुकीमुळे व थोड्याशा स्वार्थापोटी साक्षात परब्रह्म स्वरूप असणाऱ्या गुरुरायाला अशी लीनता घ्यावी लागली याचे सर्वांनाच अत्यंत वाईट वाटले। माझ्यामुळे माझ्या गुरुरायाला, माझ्या आदरणीय व्यक्तीला कुणापुढे हात जोडण्याची पाळी येऊ नये हाच बोध यातून आपण सर्वांनी घ्यावा। यात्रा तेथून नागपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली व तेथून जवळच असलेल्या भुवनेश्वरला आली। तेथे असलेल्या अत्यंत भव्य अशा शिवलिंगाचे दर्शन घेऊन यात्रा तेथून परतीच्या प्रवासास निघाली।
येथून पुढे संबलपूर, रायपूर, भिलाई असा साधारण 900 किलोमीटरचा प्रवास करून यात्रा 19 जूनला नागपूरला पोहोचली. रामनगरच्या राम मंदिरात यात्रेचा मुक्काम झाला. बाबासाहेब खापरेंकडे रामाचा नैवेद्य होऊन सर्वांनी महाप्रसाद घेतला. असो. साधक हो, परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांचे विद्यागुरू परमपूज्य श्री सखाजी शास्त्री शुक्ल यांच्या संबंधीची थोडक्यात माहिती आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्री राम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्री राम समर्थ.